तर मंडळी नमस्कार. मी सध्या आलेलो आहे माझ्या गावाला. मी सध्या गावाला आहे. इथे वरती मी माझ्या भावाच्या घरी आहे. बट आता सध्या मी गावाला आलो आहे. माझं घर तिकडे खाली आहे. हे बघा इकडे खालच्या साईडला मी दाखवतो ते सुद्धा. खूप मस्त असं आमचं पण गाव आहे. तर मी आहे बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातला. तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी तेही सांगतो. आष्टी तालुक्यामध्ये खेडत आमचं गाव आहे. आणि आता काही दिवस पावसाळ्याचे पेरणीचे वगैरे काम आहेत, तर त्या कामांसाठी मी आलो गावाला, कारण आपण शेतीसुद्धा करतो. सो हे मागे माझं घर आहे इथे. आणि आता आज गावाला आलोय, मस्त पाऊस वगैरे झाला आणि ह्या पावसात आपल्याला मस्त आज चुलीवरचं मटण खायचं आहे. सो चुलीवरचं मटण बनवण्यासाठीची तयारी मी चालू केली आहे. माझ्या बाहेर तर आता सरपण नाही आहे, कारण पाऊस येऊन गेला आहे, ते लाकडं ओढले झालेत. सो इथं मी ह्या भावाकडं आलो आहे. बोललं याच्याकडे असतील तर याच्याकडून घेणार आहे मी. आणि मस्त असं चुलीवरचं मटण आज आपण गावठी मटण खाणार आहे. सो चला बनवूया चुलीवरचं मटण. हे वरती माझ्या भावाचे घर आहे. फुलं यांचं एकदम गायांचं हे आपल्या दूध उत्पादक असल्यासारख्या 7-8 गाया इकडे, 7-8 गाया इकडे. दोन्ही भावांच्या मिळून असं एकदम मस्त असे मोठेले शेड बनवलेत आणि गाया असतात आपल्या. आणि फुल एकदम असे दूध उत्पादक आहेत, बारीमध्ये काम करतात. सो माझ्या इथे लाकडं वल्ली आहेत, त्यामुळे चूल पेटणार नाही. हे माझं घर खाली, म्हणून मी बोललं ह्याच्याकडून घेऊन जातो. बघा याच्या इथे याने ठेवलेले आहेत शेडमध्ये काही लाकडं, त्यामुळे मला हेच भेटतील. आता हे घेऊन जातो आणि असेच चूल पेटवतात तिथं. हे बघा एवढा सरपण घेतलंय चूल पेटवण्यासाठी, एवढा बास झाला आपल्याला. आता जुगाड केला मी. आता बाकीची घरी आपल्या घरी तयारी करूया. याच्या इथून एवढी ही लाकडं घेतली आणि चूल पेटायला आता थोडंफार बारक्याला अजून घ्यावं लागतील चूल पेटवण्यासाठी सुरूला. नंतर एवढ्या याच्यात आपलं मटण बनवून जाईल, है ना. तर हे बघा, हे आहे माझं गावचं घर. एक प्रकारे फार्म हाऊस, कारण असं फुल शेतात आपलं घर आहे. बाजूने मस्त अशी झाडं आहेत. समोरचं हे थोडं नीट करायचं आहे अजून, इथं थोडे झाडं बिडं लावून. आणि हे घर आहे आपलं. चला तर मग इथं चूल पेटवणार आहे. इथं तयारी केलेली आहे. दुसरीकडे बाहेर जागा नाही पावसामुळे, तर इथं आतमध्ये चूल पेटवून इथं बनवणार आहे आपण. चुलीवर मटण बनवण्यासाठी आपल्याला हा टोप चुलीवर ठेवायचा आहे. त्याच्यासाठी थोडी आधी अशी आपल्याला माती लावून घ्यायची, कारण टोप पूर्ण काळा नाही पडावा. त्यासाठी आधी हे मम्मी थोडीशी त्या टोपाला माती लावून घेते. तर माझ्या घराबद्दल सांगायचं झालं तर असं एकदम आपलं रोड टचच घर आहे. हे बघा, इकडून असा हा आपला रोड आतमध्ये येतो, हा सरळ पुढे खाली वस्तीकडे जातो आणि इथे आपलं घर आहे एकदम रोड टच. आणि मस्त आहे. घराच्या बाजूला मम्मीने खूप वेगवेगळे झाडं लावलेली आहेत. आता सध्या थोडे कमी झालेत, पण आता पावसाळ्यात अजून लावणार आहे. चला मम्मीला विचारू, कोणते कोणते झाडं लावलेत आत्तापर्यंत इथं, कोणते लावलेत. आता सध्या मम्मी इकडेच राहते, तर हिनेच सगळे झाडं वगैरे पाहिजे तसे सगळे लावून ठेवलेले आहेत. आता झाडं दाखवतो मी. की ही पहिली सदाफुली आहे, चांगले फुलं येतात त्याला. दुसरा आडूसा, बघा हे खोकल्याचं औषध आडूसा. बदामाचं सुद्धा झाड इथं लावलंय, छोटंच आहे आता अजून. हे सगळे हे आळूचे पानं आपल्या घराच्या बाहेरच. अजून कोणतं ते, हे शेवग्याचं झाड मस्त. आंबा आता अजून लहान आहे, पण येईल पुढच्या 1-2 वर्षात. अजून पण आहे का, काय ते वालाच्या शेंगाचा असा वेल असतो का? ओके, ते सुद्धा आहे का? कशाचीच कमी नाही तिकडे. अजून आहे डाळिंब. ओके, अजून कोणते कोणते दाखवा. अजून दाखवतो. हे बघा, डाळिंब सॅम्पल सहित दाखवलंय. एका डाळिंब आहे ना, डाळिंबच आहे. कढीपत्ता पण आहे का आपल्याकडे? हे बघा इथे आतमध्ये खाली कढीपत्ता पण आहे. अजून इकडे हे लिंबाचं पण झाड आहे आपल्या दारातच. हे तुळस तर कॉमनच असते. हे लिंब बघायला एवढे लिंब पण आहेत, खूप आहेत लिंब. अजून इकडे पण काही झाड आहेत. दाखवा इकडून, या इथून सुरू करू आपण. गुलाब
थोडं जोरात बोला, आम्हाला ऐकायला येईल एवढं. गुलाबाचं आहे. गुलाब रातराणी. रातराणी हे नवीनच आहे, मी पण पहिल्यांदा ऐकलं. रातराणी. त्याला फुलं नाही आले का अजून? हे काय काळ्या फुले. कळे आल्यात, फुलं अजून नाही आले. नेक्स्ट सोनचाफा, याला आलेत मस्त फुलं. अजून थोडे मोठे होतील हे. अजून हे बघा, मोगरा पण मस्त कळ्यांनी भरलाय. अजून फुलं नाही आलेत, पण फुलं आलेत. हा हे बघा, इथे खाली आहेत फुलं. अजून हे आतमध्ये हे एक येते गुलाबच आहे ना. ओके, अजून हे पलीकडे बहुतेक सदाफुली. ओवा, ओवा पण आहे इथे. ही सदाफुली नाही, सॉरी, जास्वंदी. शेवंतीचं पण आहे इथे. अजून पपईचं पण आहे एवढं मोठं. पुन्हा इथे गवती चहा, आपला चहा मध्ये टाकायला मस्त. अजून काय, केळीचं पण झाड आहे, नवीनच लावलंय हे सुद्धा आपण. पपईचे तिकडे एक अजून एक आहे मोठे मागे. आणि ही बडीशेप सुद्धा इथे. हे बघा, पूर्ण आपल्याला इथे भाजीपाला जो सगळा रोजचा लागतो ना, तो सगळा भाजीपाला इथे लावलाय. चला तो पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे भेंड्या बघा, ह्या तोडल्या नाही कशा झाल्या तोपर्यंत. ते काय तिकडे, हा हे बघा, ही भेंडी आहे याला. हे भेंडीचं झाड. अजून वांग्याचे झाड कुठे? हे वांग्याचे झाड आता सध्या आजच तोडले, त्यामुळे इथे जास्त दिसणार नाहीत. नाही दाखवतो ना तुम्हाला, नको. हे बघा, हे वांगे पण आले त्याला मस्त. हे बघा, वांगे आहेत. आणि इकडे हे मिरच्या, हेच आहेत ना. ह्या मिरच्या आत्ताच केल्या, बारीक मिरच्या आहेत ह्या सगळ्या. मिरच्याची बाग लावल्यासारखी. ते काय, हे बघा, हे काही झाडांना आल्यात मिरच्या. हे बघा, मस्त असं कशाची कमीच नाही ठेवली आहे इथे. आजूबाजूला सगळे असे जे रोज आपल्याला लागतात ते सगळे झाड आहेत. दोडक्याचं पण आहे का, दाखवा. ओके, दोडका. अजून काय, नाही राहू दे. तोडून फेकला हा खराब. अच्छा, अशा प्रकारचे हे दोडक्यांचं इथं घोसावे. बस, खूपच भारी सगळे. अजून राहिलंय काय बगीचा आपला? पपई दाखवली का आपण? हे बघा, ही पालक सुद्धा आहे. हे पालक आहे. हे काय हे सगळे मिरची. अच्छा, मिरच्यांचेच आहेत ना. ओके, आणि पपईला पण पपई आल्यात. हे बघा, बारीक बारीक पपया सुद्धा आलं त्याला. हे बघा, आणि हे एक लास्टचं काय, शेवगाचा हा एक. खूप भारी असे आपल्या घराच्या अवतीभोवती सगळे विविध प्रकारचे झाडं लावलेत. कलिंगडाचं पण लावलंय. नाईस. काकडीला पण अजून फुले, काकड्या नाही आल्या. काकडीचं पण आहे कुठे? ही काकडीचं वेल आहे का? ओके, फुलं आले त्याला, काकडे येतीलच लवकर. नाईस नाईस, खूप भारी. मस्त असे सगळे झाडं लावलेत पूर्ण एरियामध्ये आपल्या. इथे हळद पण आहे बघा, हळद राहिली दाखवायची. ते हळदीचं झाड. हे कशाचीच कमी नाही ठेवली इथे. जांभळाचं झाड आहे ना, खूप भारी असं आपल्या दाराच्याच बाहेर. हा झेंडू एक राहिला दाखवायचा, आणि बाजूला हे पारिजातक. हे दोन झाड एक राहिलेले. आणि राहिला प्रश्न ह्याचा जांभळाचा. सो हे बघा, घराच्या समोर एवढं मोठं जांभळाचं झाड, आणि खाली पूर्ण असं सडा पडला. अक्षरशः जांभळ खायला इथं कोण नाही. मम्मी खाऊन खाऊन कंटाळली, आणि अजून सुद्धा खूप जांभळ आहेत ह्या झाडाला. खाली हे बघा, नुसते जांभळं पडलेत. जेवढा सडा रोजचा असा खाली पडतोय, एवढं मस्त असं झाड आहे. खूप जांभळे येतात त्याला. हे पूर्ण भरलेलं आहे. आणि हा व्ह्यू बघा, हे बघा, केवढ्या भारी असे गुलाबाची फुलं आहेत ह्या झाडाला. इथे पूर्ण झाड असं एकदम भरलेलं आहे. हे बघा, काय भारी वाटतंय. एवढे गुलाब आलेत, किती भारी असं झाड आहे. आम्ही बाहेर बगीचा बघत बसलेलो, तोपर्यंत मटणाच्या वाटण्याची तयारी इथे चालू होती. मस्त असं डायरेक्ट गॅसवरच पूर्ण भाजून घेतलंय. हे बघ,
भाजून झालं ऍक्च्युली, काय गरज नाही परत हे करायची. टोमॅटो भाजवायचे, कांदे असे डायरेक्ट मस्त भाजून घेतलेत आपण जाळी लावून एकदम फ्राय. हे काय बोलतो त्याला, कोल्ड विसरलो आता मी ते. आपण हे काय बोलतो आता, टोमॅटो पण भाजायचं चाललंय डायरेक्ट जाळी ठेवूनच. बाकीचं आपण सगळं चुलीवरच करणार आहे, गॅसवर नाही करायचंय. चुलीवरचं मटण खायचंय. काय करते आता याच्यात तू? त्याच्यात वाटण, कांदा टोमॅटो हे चणे वाटण करून घ्यायचे ना. टोमॅटो हे पण डायरेक्ट भाजलेलं ना. मी एवढ्या वेळची मटणाची तयारी करत होतो. ऍक्च्युली मटण आत्ताशी आलंय बरं का. एवढा वेळचं मटणच नव्हतं, पप्पा आत्ताशी घेऊन आले आणि मी बाकीची सगळी तयारी करत बसलेलो एवढा वेळ. सगळे मसाले बिसाले घे टाकून त्याच्यात आता. आमच्या दोघांपुरतं आम्ही अर्धाच किलो आणलंय, जास्त पण नाही, नाही तर हॉटेल केवढंच आहे. तर सुरुवातीला चूल पेटवण्यासाठी आधी आपल्याला अशा ह्या बारीक लाकडाच्या काट्या घेऊन त्या बारीक बारीक कट करावं लागतात. अशा जशा आता मम्मी करते, ह्या बारीक बारीक लाकूड एकदम तोडून अशा ह्या बारक्या काड्यांनी आधी सुरुवातीला थोडंसं त्याच्यात प्लास्टिक किंवा कागद टाकून चूल पेटावं लागते. मग आपण मोठेवाले लाकडं वापरू शकतो. सो हे बघू शकता, खालून थोडंसं प्लास्टिक किंवा पेपर टाकलं आणि वरून हे सगळ्या बारक्या काड्यांचे तुकडे करून टाकलेत. आणि आता मी चूल पेटवायला बघतोय, बट ती काय पेटत नाही आहे. आणि आता फायनली खूप वेळ प्रयत्न करून ती पेटली. आता पेपर थोडा जास्त टाकला आणि आत्ताशी ती चूल पेट घेते. जरा बघूया आपण अजून. सो आता फायनली आपण चुलीवरती आपलं हे टोप मांडून आता याच्यात आपण मटण शिजायला ठेवूया आणि तासभर वाट बघूया मटण शिजायची डायरेक्ट. मध्ये तर काय आपण आता हे नाही, याला मसाला वगैरे मॅरिनेट मी आधीच करून ठेवला. आता फक्त थोडंसं याच्यात गरम करून शिजाय टाकायचं आपल्याला. आणि 1 तासाभरात मस्त असं चुलीवरचा मटण रस्सा आपला हा तयार झालेला आहे. आता सॉरी मी मधल्या काय स्टेप्स स्किप्स केल्या, कारण बोललं आता काय आता ते शिजत बसणार आहे, त्याचं काय करणार आहे. तो बाहेर रस्ता तयार आहे आणि आतमध्ये मी तोपर्यंत भाकरीची तयारी करायला सांगितलेली. सो मस्त अशा या भाकरी वगैरे बनवून आता जेवणाची तयारी पूर्ण झालेली आहे आपली. सो आता माझ्यापुरतं तर रेडी झालेलं आहे, त्यामुळे मी बसतो आपल्या जेवायला. मस्त अशी तव्यावरची काढलेली गरम गरम तांदळाची भाकरी आणि आपला चुलीवरचा गरम मटण रस्सा. मजाच आहे खूप गावाला आल्यावर जेवायची. तर मी आता जेवून घेतो आणि खूप भारी असा रस्सा झाला आहे. चला तर मग बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.